नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आणि मी आज तुम्हाला एक छानसा व्हिडिओ दाखवणार आहे की सगळ्यांनी खूप डिमांड केलेली आहे त्या व्हिडिओबद्दल। आणि कोणता व्हिडिओ असेल तर तुम्ही तो गेस केलाच असेल। तर माझा एक व्हिडिओ, मी रोज एक्सरसाइज कोणते करते हा मी एक पोस्ट केला होता आणि तो इतका व्हायरल गेलेला आहे, तो सगळ्यांना खूप आवडला। आणि त्याच्यामध्ये एक शब्द बोलले होते की मी गृहिणींना कसं की जास्त वेळ मिळत नाही, म्हणजे घरची कामं असतात, मुलाबाळांचं वगैरे बघायचं असतं, ते बघून एक्सरसाइजला वेळ मिळतच नाही। फक्त झोपून उठल्यानंतर बेडवरच एक 10 ते 15 मिनिटं एक्सरसाइज जे करायचे आहेत ते तुम्हाला मी दाखवेल। त्याने तुमचं वजन कमी 100% होणार। फक्त ते डेली केले पाहिजे, 10-15 मिनिटं स्वतःसाठी द्या, तर ऑटोमॅटिक तुमचं वजन कमी होणार। आणि खाण्यावर पण कंट्रोल ठेवला पाहिजे। नुसतं तुम्ही एक्सरसाइज करणार आणि ढीगभर खाणार ह्याचा काहीच उपयोग होणार नाहीये। त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, भरपूर खाल्लं पाहिजे, पण ते प्रोटीन युक्त खाल्लं पाहिजे। असं नाही की पिझ्झा बर्गर खायचं आणि एक्सरसाइज करायचं, काही उपयोग नाही। तुम्ही 6 दिवस एक्सरसाइज केला आणि संडेला फुल आपण पाणीपुरी, भेळ, हे ते पिझ्झा दणकून खाल्लं तर तुमचं वजन कमी होणार नाही। प्रत्येकाचा हाच प्रॉब्लेम असतो, मी खूप एक्सरसाइज करते ताई, माझं वजनच कमी होत नाही वगैरे वगैरे। पण फक्त पोटाची चरबी कमी व्हायची असेल तर तुम्ही जास्त हेवी पदार्थ मैद्याचे वगैरे खाल्लेच नाही पाहिजे, तरच तुमचं वजन कमी होणार आहे आणि पोटाची चरबी पण कमी होणार आहे। कारण सगळे मला खूप सारे कमेंट पण आल्या होत्या, पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे। मी हा पण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि काय केलं पाहिजे, हा पण मी व्हिडिओ केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि अजून कोणते एक्सरसाइज हवे असतील तर ते पण तुम्ही सांगा। पण आता हा जास्त डिमांडिंग व्हिडिओ होता की बेडवरचेच एक्सरसाइज दाखव, जे आपण खाली मॅटवर करणार आहे। ज्यांचं घर छोटं असतं आणि सिटीमध्ये तर फ्लॅट सिस्टीम असते, छोटं छोटं घर असतं, त्यामुळं कमी जागेत एक्सरसाइज खाली करताच येत नाही। त्यामुळे मी बोलले होते की बेडवर एक्सरसाइज तुम्हाला दाखवेल आणि ते सकाळी उठल्यानंतर 10 ते 15 मिनिटमध्ये तुम्ही केले तरी चालतील। आणि हे डेली करा आणि डेली स्वतःसाठी वेळ द्या, प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःसाठी वेळ द्या। फक्त घरकाम राहिलंय, स्वयंपाक करायचंय, भांडी घासायचे आणि ऑफिसला जायचंय, ते ऑफिसवाल्यांचं झालं, पण गृहिणींचं काय? गृहिणींनी स्वतःसाठी वेळ देतच नाहीयेत। एवढी धावपळ होते, मी दिवसभर एवढं काम करते, तेवढं काम करते, एवढंच बोलत असतात त्या। फक्त काम केल्यामुळे एक्सरसाइज होतोय असं नाही, एक्सरसाइज हा प्रॉपर झालाच पाहिजे, तरच तुमचं वजन कमी होणार आहे। नाहीतर मी माझ्या बरेच फ्रेंड्सना पण म्हणते एक्सरसाइज करा, कारण मला फिट बघून बोलतात की तू एक मुलाची आई वाटत पण नाहीयेस। आणि मी राहत पण नाही तशी की हा चला बाई आपण आता आपलं लग्न झालंय आणि चला आपल्या लग्न झालेल्या बायकासाठी, टिपिकल बायकासाठी राहावं, असं नाही राहिलं पाहिजे। कारण मला बरेच कमेंट येतात, मी माझं कौतुक करत नाहीये की तुझं लहान वयात लग्न झालंय का, माझं लहान वय नाहीये, मी 30 वर्ष पूर्ण झालेत मला, मी आता 31 चालू आहे मला वय, त्यामुळे मी लहान नाहीये, पण दिसते मी लहान, कारण मी हे सगळं फॉलो करते, खाते पिते व्यवस्थित। फक्त खाताना म्हणजे धावपळ पण तेवढीच आहे। माझं ट्युशन असतं, मी क्लासेस घेते, 1ली ते 10वीचे क्लासेस घेते, आता 11वी 12वीची पण मी चालू करणार आहे। पण एवढी धावपळ माझी होतेच होते आणि खाण्यापिण्यात थोडंसं माझं दुर्लक्ष होतं, पण मी व्यवस्थित खाते, जे खायला पाहिजे ते करून खाते। असं नाही की सारखं सारखं खाल्लं पाहिजे, एक लोकांना सारखं सारखं खायची सवय असते, पण हे नाही केलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही आता मी तुम्हाला एक जास्त एक्सरसाइज नसतील, जेवढे मी बेडवरच, कधी कधी मला पण सकाळी एक्सरसाइज करायला वेळ नसतो, कारण माझ्या मुलीची स्कूल असते, आल्यानंतर तिला सोडून येते, लगेच माझं ट्युशन असतं, ट्युशन संपतं तिला आणायला जाते, घेऊन येते, तिला खायला प्यायला घालते, लगेच दुपारी 2 वाजता परत दुसरी ट्युशन असते, 2 बॅचेसमध्ये मी ट्युशन घेत असते। असं आहे माझं धावपळ। परत ते क्लास सुटला की चहा प्यायचा, ते लगेच ग्राउंडला घेऊन जायचं मुलीला। त्यामुळे मी जॉब पण नाही करत आहे, की जॉब केलं की जरा कसं हे होतंय ना, त्यामुळे मी जॉब नाही करत आहे। मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे, MSc केमिस्ट्री आणि MBA HR आहे, तरी मी घरीच ट्युशन चालू केलेल्या आहेत। मी 4 वर्ष कॉलेजच्या मुलांना शिकवले प्रोफेसर म्हणून, पण आता मी ते बंद केलेलं आहे। तरी पण थोड्या दिवसांनी बघेन ट्युशनचा रिस्पॉन्स कसा येतोय, पण आता चांगला रिस्पॉन्स मिळतोय, त्यामुळे मी ते ट्युशनच आता तरी सध्या कंटिन्यू करणार। मुलीकडे पण लक्ष दिलं जातं, मला माझ्या मुलीकडे दुर्लक्ष करून काही करायचं नाही, तिच्यामुळे माझी भरपूर धावपळ होते, पण मी आनंदाने करते, असं आहे। आणि सगळेजण म्हणतात की तुला एक मुलगी आहे, असं वाटत नाही, तू खूप लहान दिसतेस, लहान वयात लग्न झाले का, तर नाही, ज्या वयात लग्न व्हायला पाहिजे होतं त्या वयातच लग्न झाले आणि ज्या वयात बाळ व्हायला पाहिजे होतं त्या वयातच बाळ झालेलं आहे। आणि तर चला आपण आता बघू आपल्या एक्सरसाइज, नाही तर माझी स्टोरी ऐकण्यातच सगळा वेळ जाईल आणि तुम्हाला पण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की अरे तुला पण एक बाळ आहे असं वाटत नाही। तर चला आपण आता एक्सरसाइज करू।
हा पण प्रश्न खूप जण विचारतात की एक्सरसाइज करायची तर ती कोणत्या टायमात करायची. तर तुम्हाला कोणत्या टायमात वेळ आहे त्या टायमात तुम्ही करू शकता. असं प्रॉपर टायमिंग नाहीये. शक्यतो सकाळी एक्सरसाइज केलेला खूप चांगला असतो, म्हणजे त्याचा इफेक्ट चांगला होतो. पण कसं हाऊसवाईफचं आणि बायकांचं खूप हेक्टिक शेड्यूल असतं, सकाळ सकाळी सगळं घरदार आवरायचं असतं. तर जेवल्यानंतर तुम्ही 20 ते 25 मिनिटांनंतर किंवा अर्ध्या तासानंतर एक्सरसाइज करू शकता. ब्रेकफास्ट नंतर पण एक 20-25 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासांनी तुम्ही एक्सरसाइज करू शकता. तुमची सगळी कामं आवरल्यानंतर तुम्हाला 4 वाजता किंवा 2-3 वाजता जर वेळ असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता. फक्त जेवल्या जेवल्या लगेच करू नका, नाहीतर वेगळाच काहीतरी प्रकार होऊन बसेल, अजून तुमचं दुखणं अजून वाढेल. दुखायचं कमी व्हायचं नाही, वजन कमी व्हायचं नाही, तर वेगळंच दुखणं तुम्हाला लागून बसेल. तर तुम्हाला जेव्हा वेळी वेळ असेल त्यावेळी तुम्ही एक्सरसाइज करू शकता. असं प्रॉपर टायमिंग नाहीये. फक्त तुम्ही मनाशी पक्क करा की आता मग आपलं वजन कमी झालं पाहिजे आणि मेन म्हणजे आपलं पोटाची चरबी कमी झाली पाहिजे आणि आपण छान दिसलं पाहिजे, यंग दिसलं पाहिजे. 40 वर्ष झाली तरी यंग दिसलं पाहिजेत, असं तुम्ही ठेवा. तर चला, तुमच्या टायमानुसार तुम्ही कधी पण एक्सरसाइज करू. कसे वाटले मी बेडवर केलेले एक्सरसाइज तुम्ही नक्की मला सांगा. आणि अजून काय माझ्याकडून टिप्स हव्या असतील तर साध्या भाध्या छोट्या मोठ्या मी टिप्स देत जाईल. आणि एक्सरसाइज करताना केस व्यवस्थित बांधा. मी बांधलेले नाही आहेत, पण तुम्ही नीट केस व्यवस्थित बांधा. जर तुम्हाला केस सोडून जमत असेल तर करू शकता. आणि पिरियडमध्ये जर तुम्हाला त्रास होत नसेल तर तुम्ही करू शकता. मी तर करते, मला त्रास होत नाही. आणि ज्या दिवशी खूपच त्रास होतोय असं वाटेल, म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशीत, तर मी त्यावेळी स्किप करते. आणि कधी कधी संडेला पण एखाद्या वेळेस मी करत नाही. पण खाण्यावर कंट्रोल आहे त्यामुळे वजन वाढत नाही माझं. आणि कपडे पण तुम्हाला जसे सुटेबल आहेत त्या पद्धतीने तुम्ही कपडे पण यूज करू शकता एक्सरसाइज करताना. आणि मी उभे राहून पण बरेच एक्सरसाइज कमरेचे वगैरे दाखवलेले ते पण तुम्ही फॉलो करा. प्लस हे बेडवर झोपून जरी केले तरी चालतील, खाली मॅट अंथरून जरी केले तरी चालतील. जसं पॉसिबल आहे तसं जर तुम्ही केलं तर चालेल. आणि एक वॉकिंग पण केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही हे एक्सरसाइज केल्यानंतर थोडंफार वॉकिंग पण केलं पाहिजे. नाहीतर म्हणाल की दिवसभर माझी एवढी पळपळ होते आणि वॉकिंगला कधी जाऊ, तर असं काही करू नका. छान दिसायचं असेल, छान छान कपडे घालायचे असतील तर हे सगळं केलंच पाहिजे. आणि एक मुलाची आई, 2 मुलांची आई असं वाटत नाहीच, असं म्हणून घ्यायला पण आवडत असेल तर तुम्ही करू शकता. तर ठीक आहे, वॉकिंग करा. तुम्हाला जमल तेवढं 10 ते 15 मिनिटं गार्डनमध्ये वगैरे, पार्कमध्ये वगैरे जाऊन तुम्ही करू शकता. कपडे व्यवस्थित घाला, केस व्यवस्थित बांधा आणि तुम्ही एक्सरसाइज करू शकता. खाण्यावर पण कंट्रोल ठेवा. आणि परत उगाच म्हणू नका की काय एक्सरसाइज दाखवले, छोट्या मुलांसारखी कवायत वगैरे करून दाखवली, असं पण काय म्हणू नका. त्यामुळे जसं मला जमेल, मी जे फॉलो करते ते तुम्हाला दाखवलेलं आहे. मला जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हे मी एक्सरसाइज सगळे माझी मुलगी 6 महिन्याची झाल्यानंतर मी लगेच चालू केलेले. मुलगी 3 महिन्याची झाल्यानंतर मी वॉकिंग चालू केलं होतं. म्हणजे चालायला तर त्यावेळी चालू केलं होतं, कारण माझं सीझर आहे तरी पण मी एवढी फिट आहे. आणि सीझर झाल्यानंतर जास्त लगेच ते डोंगर वगैरे काय ते टेकडी वगैरे चढायला नको म्हणून मी चढली नव्हती. मग 6 महिन्याची झाल्यानंतर मी जवळजवळ बघा माझं वजन किती, माझं पहिल्यांदा लग्न झाल्या वजन होतं 52 किलो होतं. पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये जवळजवळ माझं 22 किलो वजन वाढलं. 51 मध्ये 22 ऍड करा, मग माझं वजन किती झालं ते बघा. आणि मुलगी माझी 1 वर्ष, म्हणजे पहिला बर्थडे व्हायच्या आत मी परत 55 किलोची झाले. आणि आता तर 50-51च्या पुढे काटाच जात नाहीये, कारण धावपळ पण तेवढी होते माझी आणि एक्सरसाइज पण करते मी तेवढी आणि खाणं पिणं पण कंट्रोलमध्ये ठेवते. असं ते सगळं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं सांगा. अजून काय टिप्स हवे असतील एक्सरसाइजवर तर मी अजून सांगेल. आणि माझ्या सासूबाई योगाला पण जातील, अजून वेगळे काही योगा करून दाखवायचे असतील तर ते पण मी तुम्हाला योगा करून दाखवेल त्यांच्याकडून. आणि ज्या म्हणजे माझ्या सासूबाई 55-56 वयाच्या आहेत, त्या पण एक्सरसाइज करतात, म्हणजे योगा करतात. त्या तर खूपच फिट आहेत. मी कमी पण त्या खूप फिट आहेत. जर तुम्हाला त्यांच्याकडून एक्सरसाइज सासूबाईंच्याकडून ते काय करतात योगाला, ते योगा जर हवा असेल तर मी त्यांचा पण एखादा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेल की 50-55च्या वयातील बायकांच्यासाठी. तर ठीक आहे, बघा तुम्हाला कसं वाटलं ते छान छान कमेंट करून सांगा मला. आणि अजून कशाबद्दल जर पाहिजे असतील तर बघा, माझा तो दुसरा व्हिडिओ पण खूप व्हायरल जात आहे, तो पण बघा. आणि माझे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा, मी खूप जास्त एक्सप्लोअर करते, ते पण बघा. एखादी रेसिपी पण टाकलेली असते त्याला पण प्लीज रिस्पॉन्स द्या. आणि चला मग कसं वाटलं मला नक्की सांगा. चला बाय.